लाडकी बहिणींना लाडके बहिणी 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणाऱ्या 72 तासामध्ये वाटप होणार आहे, त्याचं वितरण सुरू होणार आहे। लाडके बहिणी येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्हाला हा हप्ता अकाउंटला येणार आहे, त्याच्यामुळे सर्व लाडके बहिणी आपले आपले अकाउंट चेक करत राहायचं आहे, कारण की येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। आता लाडके बहिणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस हप्ता वाटपाचा जो जीआर आलेला आहे त्या जीआर मध्ये कमी निधी वितरण झालेला आहे, त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्याताईंना पैसे भेटणार नाहीयेत, बऱ्याच लाडक्याताईंच्या अकाउंटला पैसे येणार नाहीयेत। तर अशा कोणत्या लाडक्याताई आहेत ज्यांना पैसे येणार आहेत, तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एक महत्त्वाची बातमी देखील आली आहे, ती बातमी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। लाडक्याताईंना सर्वांना असं वाटतंय का की सगळ्यांना हप्ता या ठिकाणी भेटायला पाहिजे, कारण की आता निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकामध्ये सर्व लाडक्याताईंना सर्व महिलांना या ठिकाणी खुशखबर भेटायला पाहिजे। तर सर्व लाडक्याताईंनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि मी जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे। 16वा तुम्हाला हप्ता भेटला आहे का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। ई केवायसी सर्वांची झाली आहे का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की लाडक्याताईंनो सर्वांना हप्ता भेटणार नाहीये। परत सांगतोय लाडक्याताईंनो, वितरण सुरू होण्याच्या अगोदरच सांगतोय सर्वांना यावेळेस हप्ता भेटणार नाहीये, कारण की निधी कमी मंजूर झालेला आहे। चला आता वेळ द्यायचा व्हिडिओला सुरुवात करतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 17वा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, सर नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे, आणि तुम्हाला मी लाडक्याताईंनो पहिल्यांदाच सांगितलं होतं की डिसेंबर महिन्याच्या 10 तारखेच्या अगोदर तुम्हाला गुड न्यूज भेटणार। तुम्हाला गुड न्यूज भेटलेली आहे, वितरणाची जीआर आलेला आहे, म्हणजे जीआर आला त्याच्यामुळे काळजी करू नका, वितरण तुम्हाला येऊन जात असतं, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। जीआर येणं खूप महत्त्वाचं असते, त्याच्यामुळे लाडक्याताईंनो वितरण तर कधी पण होतंय, काळजी करायची गरज नाहीये। गुड न्यूज तुम्हाला भेटलेला आहे, जीआर आलेला आहे। आता राहिला प्रश्न आता वितरण ऍक्च्युअली कधी सुरू होणार, तर लाडक्याताईंनो ते पण तुम्हाला सांगतोय 72 तासामध्ये तुम्हाला वितरण होणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। आता बघा किती महिलांना हप्ता मिळणार, बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे लाडक्याताईंनो, किती महिलांना हप्ता भेटणार आहे। आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यात अगोदर ही मी माहिती देत आहे लाडक्याताईंनो, किती महिलांना हप्ता मिळणार आहे, कोणाला हप्ता मिळणार आहे, नेमकी काय पात्रता असणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय, लगेच नंतर वितरण केव्हा सुरू होणार ते पण सांगतो, आणि 17वा हप्ता वितरणाचा काय नेमका आहे, 1,500 रुपये भेटणार आहे का 4,500 रुपये भेटणार आहे, 3,000 भेटणार आहे, काय नेमकं भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो। व्हिडिओ काळजीपूर्वक चला वेळ द्यायचा व्हिडिओला सुरुवात करतोय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा लाडक्याताईंनो, आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे। चला 17वा हप्ता वाटप कुणाला मिळणार आहे, बघा 17वा हप्ता सर्वांना मिळणार नाही, हे परत सांगतोय लाडक्याताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। 17वा हप्ता कुणाला मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगायला लागलोय। 16वा हप्ता मिळाला आहे का, बघा तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ह्या प्रश्नाची उत्तरं द्या। ह्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला तुमचे असतील, खरे असतील, तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे। बघा पहिली गोष्ट, 16वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का, लाडक्याताईंनो बघा 15वा 16वा हप्ता बऱ्याच लाडक्याताईंना भेटलेला नाहीये, 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता, पण 15वा 16वा भेटला होता। पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच लाडक्याताईंना 16वा हप्ता भेटला नाही। आता लाडक्याताईंनो कमेंट बॉक्स सांगा तुम्हाला 16वा हप्ता भेटला होता का नव्हता। त्याच्यानंतर बघा डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, सगळ्यात महत्त्वाचा हा पॉइंट आहे लाडक्याताईंनो, डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, आणि ते पण कधी ऍक्टिव्ह असायला पाहिजे ते सांगतोय, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत, कारण की त्या लिस्ट बनत असतात, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर चालू झालाय म्हणजे नोव्हेंबर 15 तारखेपर्यंत, 15 नोव्हेंबर पर्यंत तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह होतं का, कारण त्यावेळेस स्टेटस ऍक्टिव्ह असेल, त्या लिस्ट बनत असतात, त्याच्यामुळे लाडक्याताईंनो तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह होतं का किंवा आता आहे का, कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचंय। पुढचं आहे ई केवायसी पूर्ण केली आहे केली नाही, तर आता काळजी करू नका लाडक्याताईंनो, यावेळेस पण तुम्ही ई केवायसी केली नसेल किंवा केली असेल, काही काळजी करू नका, यावेळेस हप्ता तुम्हाला डायरेक्ट भेटणार, त्याच्याबद्दल काळजी करू नका। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेशन कार्डवर 2 महिला लाभ घेतात, सगळ्यात महत्त्वाची ही कंडिशन आहे लाडक्याताईंनो, सर्वात महत्त्वाची। यावेळेस 4 चाकीचं वगैरे ते ऑलरेडी झालेलं, त्याच्याबद्दल काळजी करू नका। 4 चाकीच्या कटणाऱ्या लाडक्या बहिणी कटलेल्या आहेत, किंवा इतर कोणत्या योजनेचा लाभ घेणाऱ्या योजनेमध्ये या लाडक्या बहिणीमधून त्याला ऑलरेडी काढलेलं आहे बाहेर, त्याच्यावर त्याची पण काही टेन्शन घेऊ नका। आता राहिला प्रश्न कोणता, घरामध्ये म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर किती लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत, खरं खरं सांगायचं लाडक्याताईंनो, कारण की तुमचे उत्पन्न अजून चेक केलं जात नाहीये, कारण की काय झालेलं आहे, जे आधार कार्डवर तुमचे वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड टाकले त्याची ई केवायसी जी आहे ती 31 डिसेंबर पर्यंत आहे, त्याच्यामुळे ती पडताळणी आता। तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये रेशन कार्डवर जर
2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर तुम्हाला हप्ते या ठिकाणी बंद होणार आहेत, कारण की सरकारने डायरेक्ट आता ही गोष्ट चेक करायला सुरू केलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये 2च लाडक्या बहिणी असतील, या ठिकाणी एक विवाहित एक अविवाहित अशी जर कंडिशन असेल तर खूपच चांगलं आहे, पण 2 लाडक्या बहिणी असायला पाहिजेत घरामध्ये, तर तुमचा यावेळेस हप्ता भेटणार आहे. तर खरं सांगायचं लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत? जर 2 लाडक्या बहिणी असतील तर तुम्हाला हप्ता भेटणार आहे, काळजी करायची गरज नाही. पण 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर तुम्हाला हप्ते या ठिकाणी कट होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई असतील तर 1 लाडक्या ताईंचं तुम्ही ऑलरेडी जाऊन सांगा की या लाडक्या ताईंचा हप्ता बंद करायचा आहे, बाकीच्या 2 लाडक्या ताईंच्या हप्ते चालू ठेवा. तर लाडक्या ताईंना एक कळकळीची विनंती, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, घरातल्या अशा लाडक्या ताई ठेवा की ज्यांचे विवाह एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 लाडक्या ताई या ठिकाणी घरात ठेवायच्या. बाकीच्या लाडक्या ताईंना या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काय करायचं, त्यांचा लाभ थांबवला तर चांगली गोष्ट होणार आहे, कारण की त्यांच्या एकामुळे तुमच्या सगळ्यांचा लाभ बंद होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, तिन्ही पण ह्या ज्यांना 16वा हप्ता भेटला आहे, डीबीटी ऍक्टिव्ह आहे, ई-केवायसी पूर्ण केलेली आहे किंवा नाही, हे दोन काय गरज नाहीये, आणि रेशन कार्डवर 2 महिला लाभ घेत आहेत, ह्या कंडिशन लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो. ह्या सगळ्या पात्रता तुमच्याकडे आहेत का? जर असतील तर तुम्हाला 17वा हप्ता भेटणार आहे, काळजी करायची गरज नाहीये. आणि 17वा हप्ता कधी भेटणार आहे तर 72 तासामध्ये वितरण सुरू होणार आहे, काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला कधी पण गुड न्यूज भेटणार आहे, काळजी करू नका लाडके ताईंनो. ज्यावेळेस वितरण चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मी सांगतो, पण तुम्हाला मी ऍडव्हान्स मध्ये का सांगत आहे, कारण की लाडके ताईंनो मधल्या गोष्टी मला समजलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे की 72 तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी वितरण होणार आहे, काळजी करायची गरज नाही. फक्त आता अधिवेशन असल्यामुळे थोडाफार या ठिकाणी विलंब होत आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, बऱ्याच लाडक्या ताई म्हणत होत्या की सर आमची अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घेत नाहीयेत, किंवा ज्या अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्या दुसरी स्टेप कंप्लीट करायला त्यांना प्रॉब्लेम येत आहे. त्यांना काय झालं होतं, त्यांना काय सांगितलं होतं की पहिली स्टेप कंप्लीट करायची, आधार कार्ड, स्वतःच्या आधार कार्डची पहिली स्टेप कंप्लीट करायची, आणि दुसऱ्या स्टेपसाठी वडिलांचं किंवा पतीचं मृत्यूचं सर्टिफिकेट किंवा त्यांचं डायव्हर्स सर्टिफिकेट या ठिकाणी अंगणवाडी सेविकाकडे जोडायचे. तर त्याच्यासाठी बरेच लाडके ताई म्हणत होते की सर आमच्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी आमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका घेत नाहीत. असं काही नाही लाडके ताईंनो, सर्व अंगणवाडी सेविका आता ई-केवायसी कंप्लीट करून घेत आहेत. वरून ऑर्डर पण आलेले आहेत. मुंबईचे जे मुख्य अधिकारी आहेत, महिला व बालविकास विभाग अधिकारी, त्यांच्याशी पण मी चर्चा केलेली आहे, त्यांनी वरून आदेश पण दिलेले आहेत, आणि त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही स्ट्रिक्टली या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना आदेश दिलेले आहेत. 28 नोव्हेंबर पासून यांनी या ठिकाणी महत्वाचे हे अपडेट्स दिलेले आहेत. पहिले 5-6 दिवस 10 दिवस या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना माहित नव्हतं, पण 28-29 नोव्हेंबर पासून या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत, आणि सर्वांनी या ठिकाणी काय केलं, अंगणवाडी सेविकांनी आता सुरू केलं. आता तुम्ही असाल की सर हे कसं दिसतंय, तर बघा तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी पण आलोय, हे कुणाला तुम्हाला माहित नसेल तर लाडके ताईंनो एक गोष्ट सांगतो बघा. अशा स्वरूपाचं अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी फॉर्म आलेला आहे, आणि दुसरं या ठिकाणी त्या भरून घेत आहेत शिफारस पत्र. बघा शिफारस पत्र म्हणजे काय, हे ते तुमच्याकडून भरून घेत आहेत, ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीये, त्यांच्याकडून अशा स्वरूपाचं शिफारस पत्र या ठिकाणी देत आहे. आणि बघा महिला व बालविकास आयुक्त आले यांच्यातर्फे अशा स्वरूपाचा हा GR वगैरे आलेला आहे. सगळं काय काय करायचं त्यांना अंगणवाडी सेविकांना ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर शिफारस पत्रामध्ये बघा दिलेलं आहे, या ठिकाणी नाव दिलेलं आहे, अंगणवाडी सेविकाचं तालुका जिल्हा वगैरे सगळं भरायचं आहे, त्या महिलेचं नाव या ठिकाणी भरायचं आहे, त्यांचं मृत्यूचं, त्यांचे वडील नसतील, पती नसेल, बघा या ठिकाणी सगळे दिले. यांच्या मृत्यू प्रमाणपत्र, वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र, मान्य न्यायालयाचे आदेश वगैरे लागू असलेलं या ठिकाणी टिक करायचे. म्हणजे हे सगळं अशा स्वरूपात त्या अंगणवाडी सेविका भरून घेत आहेत. बघा तुम्हाला डायरेक्ट मी डॉक्युमेंट दाखवली लाडके ताईंनो, कारण की आपल्या चॅनलवर एकदम योग्य माहिती सांगितली जाते, त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका मदत करत नाही असं तर काही बोलायची गरज नाहीये. येणाऱ्या 31 डिसेंबर पर्यंत सर्व लाडके ताईंनी ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायचे, आणि वितरण सुरू होणार आहे. वितरण सुरू झालं की पटकीने आपल्या व्हिडिओ चॅनलवर येईल, त्याच्यामुळे काळजी करू नका. तर लाडके ताईंनो सगळ्यांना खुशखबर भेटेल अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.